भारतीय राज्यघटनेतील कलम 6 आर्टिकल 6 हे अत्यंत महत्त्वाचे आणि थोडे तांत्रिक कलम आहे. फाळणीच्या वेळी जे लोक पाकिस्तान सोडून भारतात आले त्यांना नागरिकत्व कसे द्यायचे हे या कलमात स्पष्ट केले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर हे कलम पाकिस्तानामधून स्थलांतर करून भारतात आलेल्या लोकांसाठी आहे. कलम 6चे दोन मुख्य भाग. फाळणीच्या गोंधळात नागरिकत्व ठरवण्यासाठी 19 जुलै 1948 ही एक कट ऑफ तारीख ठरवण्यात आली होती. या तारखेनुसार दोन गटात विभागणी केली जाते. गट अ 19 जुलै 1948 पूर्वी भारतात आलेले लोक. जर एखादी व्यक्ती 19 जुलै 1948च्या आधी पाकिस्तानातून भारतात आली असेल तर तिला खालील अटींवर नागरिक मानले गेले. तिचा जन्म किंवा तिच्या पालकांचा आजी-आजोबांचा जन्म अविभाजित भारतात झालेला असावा. ती व्यक्ती भारतात आल्यापासून साधारणपणे भारतातच राहत असावी. अशा लोकांना कोणत्याही अर्जाची गरज नव्हती, ते आपोआप नागरिक झाले. गट ब 19 जुलै 1948 रोजी किंवा त्यानंतर भारतात आलेले लोक. ज्या व्यक्ती या तारखेला किंवा त्यानंतर भारतात आल्या त्यांना नागरिकत्वासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागल्या. तिचा किंवा तिच्या पालकांचा आजी-आजोबांचा जन्म अविभाजित भारतात झालेला असावा. त्या व्यक्तीने नागरिकत्वासाठी रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी करणं गरजेचं होतं. नोंदणी करण्यापूर्वी ती व्यक्ती किमान 6 महिने भारतात राहिलेली असावी. अशा व्यक्तीने भारत सरकारने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याकडे रीतसर अर्ज केलेला असावा. कलम 6 मधील महत्त्वाच्या बाबी. अविभाजित भारत यात 1935च्या भारत सरकार कायद्यानुसार असलेल्या भारताचा समावेश होतो, म्हणजे आजचा भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश. नोंदणीची अट. 19 जुलै 1948 नंतर आलेल्या लोकांसाठी नोंदणी अनिवार्य होती. जर 6 महिने वास्तव्य नसेल तर त्यांना नागरिकत्व दिलं जात नव्हतं. तात्पुरतं स्वरूप. हे कलम फक्त संविधान लागू होताना 26 जानेवारी 1950च्या जे लोक भारतात आले होते त्यांच्यासाठी होतं. त्यानंतरच्या स्थलांतरासाठी संसदेने वेगळे कायदे केले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.